दिवाळी स्पेशल आज आपण बालुशाही बनवलेली आहे। तर बघा बालुशाही किती मस्त दिसत आहे आणि त्याला भरपूर सारे लेयर्स सुद्धा पडलेले आहेत। तर एक बालुशाही मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। बघा एकदम आतपर्यंत त्याचा पाक मुरलेला आहे आणि रसरशीत आपली बालुशाही तयार आहे। तर सर्व ज्या बालुशाह्या आहेत त्याच्या आतपर्यंत पाक मुरलेला आहे। तर त्यासाठी काही ट्रिक वापरलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण इथे पाव किलोच्या प्रमाणामध्ये बालुशाही बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तर मैदा चांगला आपण छोट्या चाळणीने आपण चाळून घेतलेला आहे। तर 1 वाटी टाकून झाली आहे। आता दुसरी वाटी सुद्धा आपण टाकून घेणार आहेत। तर यासाठी आपण 1 चमचा बेकिंग पावडर वापरली आहे। 1 चमचा विलायची वापरलेली आहे। ही तुम्ही पाकामध्ये सुद्धा टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की मीठ टाकलं की अजून छान चव येते। अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर खायचा सोडा सुद्धा टाकू शकता। आता हे सुके जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे तुम्ही चाळणीमध्ये टाकून सर्व एकत्रित सुद्धा चाळून घेऊ शकता। इथे मी एक छोटी वाटी तूप चांगलं वितळवून घेतलं आहे। इथे मी डालडा वापरलेला आहे। तर आपण तुपाचा वापर करणार नाहीत, कारण तूप हे सर्वांनाच परवडणारं नसतं। तर तुपाऐवजी मी आज डालडा वापरून बालुशाही बनवणार आहे। तर डालडा आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकून आता पिठामध्ये टाकून आपल्याला चांगला चोळून घ्यायचा आहे। तर जो डालडा आहे तो सर्व पिठाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर बऱ्याच जणांना तूप सुद्धा खायला आवडत नाही, म्हणून इथे मी डालडा वापरून आज बालुशाही बनवलेली आहे। तर बघा पिठाचा छान असा आपला गोळा बनवून तयार होत आहे। तर आता हे पीठ आपण मळून घेणार आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदम राऊंड सर्कलमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण शंकरपाळी किंवा जे चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही। अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं आहे, म्हणजे त्यामुळे जे आपली बालुशाही आहे त्याला चांगले लेयर्स पडतात आणि जास्त आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही। तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। तर बघा आपण एकदम हलक्या हाताने पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। एकदम घट्ट कणिक मळून घ्यायची नाही। तर पीठ मळून झालं की याला अर्धा तास रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहेत। तर पीठ आपलं रेस्ट होत आहे तोवर आपण इकडे पाक करून घेणार आहेत। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर, ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा टाकून घेणार आहेत। ज्या वाटीने आपण साखर घेतली आणि पाणी घेतलं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर इथे आपण साखर आणि पाणी टाकलं की चांगलं विरघळवून घेणार आहेत। तर या वाटीच्या मापाने मी 1 वाटी साखर घेतली होती आणि याच वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी घेतलं होतं। तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा घरातील कोणत्याही वाटीने साखर आणि पाणी घेऊ शकता। तर साखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। तर बघा आपली साखर पाण्यामध्ये चांगली विरघळवून झालेली आहे। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून हा पाक करून घ्यायचा आहे। यामध्ये आता 1 चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आहे।
आणि एक चिमूटभर आपण फूड कलर वापरलेला आहे, तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालतं. आता परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बालुशाही बनवत असताना आपल्याला पाक हा एक तारेचा करायचा आहे. तर सर्व जे पाक आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवून पाक चांगला मंद आचेवर उकळवून घ्यायचा आहे. इकडे आपला पाक होत आहे तोवर आपण आता पीठसुद्धा आपलं छान रेस्ट झालेलं आहे. तर बघा पिठाला छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला बालुशाहीचं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट कणिक करायची नाही. तर आता पिठाचा एक छोटा पोर्शन घेऊन आपल्याला हातावर गोल गोल करून घ्यायचा आहे, म्हणजे एक छोटासा बॉल करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवी तेवढी मोठी किंवा छोटी आकारामध्ये तुम्ही बालुशाही बनवू शकता. तर इथे मी एक छोटा बॉल बनवून घेतलेला आहे आणि हा बॉल केला की त्यामध्ये आपण एक छोटंसं होल करून घेणार आहेत. तुम्ही हे बेलण्याच्या मदतीने किंवा रवीचा जो दांडा असतो त्याच्या मदतीने सुद्धा होल करून घेऊ शकता. तर बघा इथे आपण एक बालुशाही करून घेतलेली आहे आणि हे जे छिद्र आहे ते आपण प्रत्येक बालुशाहीला करून घेणार आहेत, कारण यामुळे जे बालुशाही तळताना तेल आहे ते आतपर्यंत जातं आणि व्यवस्थित बालुशाही तळली जाते आणि पाकात सोडलं की आतपर्यंत पाकसुद्धा मुरतो. तर अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा बालुशाही बनवून घेणार आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बालुशाही तुम्हाला बनवून घ्यायची आहे. तर बघा दुसरीसुद्धा बालुशाही आपण बनवून घेतलेली आहे. एकदम घट्ट आपल्याला बालुशाही करायची नाही, अगदी हलक्या हाताने बालुशाही बनवून घ्यायची आहे. तर इकडे आपला पाकसुद्धा आता दाटसर झालेला आहे. तर पाक हा आपल्याला एक तारेचा करायचा आहे, त्याच्या पुढे जास्त पाक करायचा नाही. तर बघा जो आपल्या पाकाचा थेंब आहे तो अलगद पडत आहे. तर बघा इथे आपला पाक तयार आहे. आता तो आपण खाली काढून घेणार आहेत आणि इकडे आपण आता लगेच बालुशाही तळण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. तर बघा आपल्या बालुशाहीसुद्धा बनवून तयार झालेल्या आहेत आणि बालुशाही जी आहे ती आपण अगदी हलक्या हाताने बालुशाही करून घेतली आहे. तर 2 वाटी पिठामध्ये कमीत कमी आपल्या 10 ते 15 बालुशाही बनवून तयार झालेल्या आहेत आणि तेलसुद्धा आपण आता इकडे चांगलं तापवून घेतलं आहे. तर बालुशाही तळत असताना तेल आपल्याला अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवून तापवून घ्यायचं आहे. अगदी हाय फ्लेमवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं नाही. तर तेल थोडंसं तापलेलं आहे, तर त्यामध्ये आता एक एक करून बालुशाही सोडून घ्यायची आहे. तर बघा बालुशाही तेलामध्ये सोडून घेतली आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून बालुशाही तळून घ्यायची आहे. अगदी कमी गॅसवर बालुशाही तळली की ती मध्येपर्यंत चांगली वाफवते किंवा शिजते आणि जर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तर ती वरून तर तळली जाते पण मध्ये तशीच कच्ची राहते. तर बघा बालुशाही आपली तेलात चांगली वर आलेली आहे. तर आपण आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घेणार आहेत. तर एका बाजूने 4 ते 5 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 4 ते 5 मिनिट असं करून आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे. तळत असताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून दोन्ही बाजूने 4 ते 5 मिनिट आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे. तर बघा आपले बालुशाहीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. दोन्ही बाजूने बालुशाही अगदी छान रंगावर तळून झालेली आहे आणि बघा त्याला किती छान लेयर्ससुद्धा पडलेले आहेत. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तर आता आपण झाऱ्यामध्ये ती काढून घेणार आहेत आणि तेल सर्व निपटून घेणार आहेत.
आणि ही गरम गरम बालुशाही आपण आता पाकामध्ये सोडून घेणार आहेत. तर पाकसुद्धा आपला गरमच आहे. तर बघा आपली बालुशाही इथे बनवून तयार आहे. तर ही बालुशाही आपण आता लगेच पाकामध्ये सोडून घेणार आहेत. तर थंड पाकामध्ये आपल्याला बालुशाही अजिबात सोडायची नाही. पाक गरम आहे तोवरच यामध्ये आपल्याला बालुशाही सोडून घ्यायची आहे. एका बाजूने 4 ते 5 मिनिट भिजली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ती बालुशाही पलटून घेणार आहेत आणि एक 5 ते 10 मिनिट पाकामध्ये बालुशाही ठेवणार आहेत. तर बघा बालुशाहीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. अगदी बाजारात मिळते तशीच सेम झालेली आहे. तर दोन्ही बाजूने आपण एक 10 मिनिट पाकामध्ये चांगली मुरत ठेवणार आहेत. तर इथे आपली बालुशाही बनवून तयार आहे. तर आता आपल्याला पाकामधून बाहेर काढून घ्यायची आहे बालुशाही. तर अशा प्रकारे सर्व बालुशाह्या तळून घ्यायच्या आहेत आणि पाक गरम गरम पाकामध्ये ठेवून सोडायच्या आहेत. तर इथे आपल्या बालुशाही बनवून तयार झालेली आहे. तर यामध्ये जे वापरलेलं प्रमाण आहे त्यानुसार जर तुम्ही बालुशाही केली तर अगदी हलवायासारखी बालुशाही होते आणि जो पाक आहे तो एकदम मध्येपर्यंत जातो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि बालुशाही कशी बनवली आहे तर ही ट्रिक तुम्ही फॉलो केली तर तुमचीसुद्धा बालुशाही बिघडणार नाही. पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान होईल. तर सर्व जी बालुशाही आहेत त्यामध्ये आपला पाक आतपर्यंत गेलेला आहे आणि बघा बालुशाही आपली एकदम रसरशीत झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवाळी सुरू आहे तर रोजचा एक नवीन व्हिडिओ अपलोड करत आहेत. तर प्लीज पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद